मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरामध्ये 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. मात्र प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 15 मधील निवडणूक याचिका न्यायालयामध्ये दाखल असल्यानं या 3 वॉर्डचं मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व वॉर्डचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडणुकीची चुरस वाढली आहे. संगमनेर सेवा समितीचे उमेदवार दिलीप सहदेव पुंड आणि महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड यांच्यात थेट लढत पाहायला मिळते. दरम्यान C24 तासच्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शावी शेख यांनी श्रमिक नगर परिसरात जनतेच्या मनामधील नगरसेवक कोण असा प्रश्न उपस्थित केला असता बहुसंख्य नागरिकांचा सूर हा थेट दिलीप सहदेव पुंड यांच्या बाजूनं असल्याचं चित्र दिसून येत आहे. सलग 40 वर्षांपासून सलग निवडून येणारे दिलीप सहदेव पुंड हे श्रमिक नगरच्या जनतेसाठी केवळ नगरसेवक नसून एक आधारवड असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी जनतेच्या प्रत्येक अडचणीमध्ये धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. एक हाक मारली की माणूस हजर असं व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप पुंड असं मत अनेक नागरिकांनी मांडलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या ओठावर दिलीप पुंड यांचंच नाव आहे. श्रमिक नगर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. श्रमिक नगरच्या जडणघडणीमध्ये आणि विकासात दिलीप पुंड यांचा मोठा वाटा असल्याचं देखील नागरिकांनी आवर्जून सांगितलंय. दरम्यान श्रमिक नगर येथील रहिवाशांची महत्त्वाची मागणी असलेल्या पुनर्वसन कॉलनीबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी 40 ते 45 वर्षापूर्वीच्या या कॉलनीमधील सर्व नागरिकांना 500 स्क्वेअर फूटचे पक्की घरं उतारासहित देणार असल्याची घोषणा केल्यानं परिसरात आनंदाचं वातावरण आहे. नमस्कार, C24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. संगमनेर शहराची नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम ही सुरू आहे आणि शेवटचा टप्पा हा राहिलेला आहे. 1, 2 आणि 15 असे 3 वॉर्डचे इलेक्शन अजून बाकी आहे. त्यामध्ये 2 उमेदवार 1 नंबर मध्ये आपण श्रमिक नगर या ठिकाणी आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण आलेलो आहे आणि त्या प्रभागामध्ये 2 उमेदवार हे उभे राहिलेले आहे. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड, तर त्यांच्या समोर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार दिलीप सहदेव पुंड हे उभे आहेत. नगरसेवक पदासाठी कोण अग्रेसर असणार आहे, कोण मनातला नगरसेवक नागरिकांचा कोण, याकरिता आपण सर्व नागरिकांना आपण भेट घेत आहे आणि त्यांची माहिती घेत आहे. नेमकं नगरसेवक कोण. आपल्या सोबत श्रमिक नगर मधले काका आहे. काका, आज आपण श्रमिक नगर मध्ये किती वर्षापासून राहतात? 40-45 वर्षापासून. अच्छा, 40 वर्षापासून राहतात तुम्ही. आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. 2 नगरसेवक या ठिकाणी उभे आहे. तर काय वाटतंय, कोण नगरसेवक येईल? अभिजित पुंड येतील का दिलीप पुंड येतील? दिलीप शेठ आहे ना. त्याचं कारण काय? हे कमीत कमी आम्ही 40-45 वर्षापासून राहतो इथं. ते आपलं काम करते इथं गरीबाचं म्हणून. काय मदत केली तुम्हाला? तुम्ही दिलीप पुंड यांचं नाव घेताय, त्यांनी नेमकं काय कामं केली? काय बी काम निघालं तर काम करते ते. देवाचं काम म्हणा, काय बी काम म्हणा, मंदिराचं काम काय केलं, बाकी काय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण इथले नागरिक आहेत, तुम्हाला काय वाटतं कोण नगरसेवक होणार? दिलीप शेठ. का, त्याचं कारण? इथं समजी सोय ठेवत्या, काय गोष्टीची
लक्ष देते आमच्या बशी. फोन केलं तर आमच्यासाठी हाजीर होते ते इथं संध्याकाळी. अर्धी रात्री फोन करा, संध्याकाळी सांगा, आमच्यासाठी येते जात आहे, आम्हाला भेटत आहे. आम्हाला मनाला शांत आहे, दिलीप शेट यावा. ओके. मग काय अजून तुमची समस्या आहे या वार्डातली? काहीच समस्या नाही. काय समस्या आहे राहिलेले घरात काय अपेक्षा आहे तुम्हाला येत्या नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहे? आता काहीच अपेक्षा नाही आमच्या. आता अजून नागरिक आपल्या सोबत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही श्रमिक नगर येथील रहिवासी आहेत. किती वर्षापासून राहतात? काय वाटतंय तुम्हाला? आम्ही 30 ते 40 वर्षापासून इथं राहतो. आपल्या मनातला नगरसेवक कोण? नगरसेवक जर पाहायला गेलो तर 30 ते 40 वर्षापासून दिलीप सहदेव पुंड हे श्रमिक नगर मध्ये सर्व गोरगरिबांच्या कामात सहभागी होतात. सगळ्यांचा सुखादुखात ते भाग घेतात, सहभाग घेतात. श्रमिक नगर मध्ये 20-22 फुटाचा रोड आहे, ते एकदम सिमेंट काँक्रिटीकरणाचा त्यांनी 15 वर्ष अगोदर श्रमिक नगर मध्ये सर्वात अगोदर श्रमिक नगर मध्ये एकदम चांगला रोड त्यांनी तयार केला. तिथं ग्राउंड स्पेस आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यांच्या मार्फत ते पुरवतात. सर्वांच्या सुखादुखात लग्न असो किंवा काही अंतविधी असो त्याच्यामध्ये ते सामील होतात. मग आता येत्या निवडणुकीमध्ये कोण तुमच्या मनातला नगरसेवक असणार आहे? आणि ते दिलीप पुंड तुम्ही म्हणताय, का बरं? त्यांचं कारण काय आहे? वेगळं पण काय आहे? कारण की अभिजित पुंड हे महायुतीचे उमेदवार आहे, हे का नको? ते दिलीप सहदेव पुंड यांचं नेतृत्व म्हणजे एकदम अगोदर पासूनच, म्हणजे लहान मुलापासून तर म्हाताऱ्यांच्या मनामध्ये दिलीप सहदेव पुंड येत नाव. तुम्ही कोणाला पण विचारलं श्रमिक नगर मध्ये तर श्रमिक नगर हा दिलीप शेठचाच बालेकिल्ला आहे. आणि इथं तुम्ही कधी पण येशाल तर उमेदवार म्हणून दिलीप सहदेव पुंडच नाव अगोदर तुम्हाला सांगण्यात येईल, कारण की इथलं सगळ्यांच्या मनामधलं नाव येते. मग आता म्हटलं जाते की आता बदल हवाय, बदल हवाय. मग बदल का नकोय? मग बदल हवाय. जे काम आता सगळ्यांची मागणी आहे का श्रमिक नगर हा पूर्णवसन झालेला आहे 40-45 वर्ष अगोदर, तर हे पूर्णवसन पण त्यांनीच केलेलं आहे. आणि इथं सर्वांना दादा बोलले का सगळ्यांना आम्ही उत्तम घर 500 स्क्वेअर फूट मध्ये चांगलं भव्य घर सगळ्यांनाच देऊ. तर हे मला असं वाटतं हे संगमनेर सेवा समितीचे जे नेतृत्व करत आहे सत्यजित दादा, तर यांच्याच नेतृत्वामध्ये या श्रमिक नगर मध्ये पूर्ण सगळ्यांचा हा जो प्रश्न आहे ते दादा नक्की सोडवतील. निश्चितच तुम्हाला असं वाटतंय का आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून तुमचे मनातले जे प्रश्न आहे ते निवारण त्याचं होणार आहे? दादांचं काम म्हणजे नेतृत्व असं आहे का दादा कुठं पण गेले तर दादांचा मान सन्मान तिथं आहे. दादांचं काम करण्याची पद्धत एक वेगळीच आहे. ते म्हणजे कुठं पण गेले त्यांच्याकडे म्हणजे वारसा, जुना वारसा आहे. ते 40-45 वर्षापासून सत्तेत आहे, ते पूर्ण काम सोडवतील असं आम्ही ठामपणे सांगू शकतो. अशा पद्धतीने आज आपण प्रतिक्रिया घेत आहे की दिलीप शेठ पुंड हेच नगरसेवक म्हणून आम्हाला पाहिजे. अनेक सुखदुःखांमध्ये ते सामील होत आहे. असे अनेक नागरिक आपल्या सोबत आहे. या शेठ, तुम्हाला काय वाटतंय का आज आपण नगरसेवक पदासाठी उमेदवार 2 जण उभे आहे. महायुतीचे उमेदवार जे आहे अभिजित पुंड, तर एका ठिकाणी आहे संगमनेर सेवा समितीचे दिलीप सहदेव पुंड. कोण आहे आपला मनातला नगरसेवक? कोण? दिलीप शेटकुंड. कारण त्याचं ते 40 वर्षापासून या विभागात आहे आणि सगळ्यांचे छोटे मोठे प्रश्न ते सोडवतात आणि सगळ्यांना म्हणजे त्यांची आवड आहे बाबा. आणि एवढे 5 वर्ष तरी ते असावा. मग अनेक जण म्हणतात का बदल हवा, बदल हवा. मग का बरं तुम्ही दिलीप शेठ एवढे वर्ष कालावधी त्यांनी काढलेला आहे आणि मग अभिजित पुंड यांना का आपण जागा देऊ शकत नाही? बदल कशासाठी हवा? जे आहे ते चांगलंच चालू आहे, बदल नकोच आहे आम्हाला का हो? आता शेटचे एवढे शेवटचा टर्न आहे. शेटला ह्या शेवटच्या टर्नासाठी शेटला सगळ्यांनी मतदान करावं त्यांचे एवढ्या याच्यासाठी ना 20 तारखेला सगळ्यांनी सिंहाच्या चित्रावर बटन दाबावं. दिलीप शेठ पुंडांचं नाव घेता नेमकं काय कामं केली त्यांनी? त्यांनी खूप कामं केली. आता त्यांना म्हणजे सुख दुःखात प्रत्येकाच्या उभे राहत्या. छोटे मोठे मंदिराचे काम आहे, कोणी गेलं तरी प्रत्येक गोष्टीला ते उठून उभे राहत्या. कोणाचे दवाखाने असो, छोटी गटर तुंबली तरी ते येऊन जात्या. लगेच नगरपालिकेची माणसं पाठवत्या, लगेच करून देत्या. हे लगेच आताच सांगितल्या बरोबर त्यांनी लगेच करून दिलं. उचाकलं, सगळ्यांच्या गटरी साफ केल्या, लगेच काम करून दिलं. मग आपल्या मनातला नगरसेवक कोण? नगरसेवक हेच दिलीप शेट.
बरेचशे मुलांचे ऍक्सिडेंट झालेले आहे. कोणाचं काही झालं ऍक्सिडेंट वगैरे किंवा थोडीशी बी समस्या काय झाली कचेरीपर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत काही जरी असलं तर ते प्रत्येकाचे प्रश्न सोडवते. जसं थोरात साहेब सोडवते. कुणाचे भांडण टणणं असो किंवा काही असो, सगळ्यांना एक जागी घेऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवतात ते. म्हणजे इथं हिंदू मुस्लिमचं प्रतीक आहे. बरेचसे हिंदू मुस्लिमचे भरपूर घर आहे आमच्या इथं, पण सगळे गोळ्यामुळे सुखा दुःखात बी एक जागी येत्या. काही प्रॉब्लेम असले दिलीप शेठला बोलवते, दिलीप शेठ मिटवून देते. अशा पद्धतीने आपण सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहे आणि दिलीप पुंड यांचं नाव सर्वांच्या तोंडावर आहे. सुखदुःखात सामील होणारे एकमेव नगरसेवक अनेक 30 ते 40 वर्षापासून आहे दिलीप शेठ पुंड. तर हे दिलीप शेठ पुंडही मनातला नगरसेवक असणार आहे. तरी येत्या 20 तारखेला इलेक्शन आहे आणि 21 तारखेला मतमोजणी आहे. कोण बाजी मारणार याचकडे सर्वांचं लक्ष आहे. आज आपण संगमनेर शहरातील श्रमिक नगर या ठिकाणी असलेले नागरिकांचे प्रतिक्रिया घेत आहे. संगमनेर शहराचे नगरपालिकेची निवडणूक 2025 ही लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये एका ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका ठिकाणी महायुतीचे उमेदवार अभिजित पुंड तर संगमनेर सेवा समितीचे उमेदवार दिलीप सहदेव पुंड हे उभे आहे. नागरिकांच्या मनातला नगरसेवक कोण याचीच आपण प्रतिक्रिया घेत आहे आणि तो नगरसेवक का पाहिजे ह्याचा प्रश्न आपण नागरिकांना विचारत आहे. पाहूया आपल्यासोबत आज श्रमिक नगर येथील महिला आहे. आज आपण श्रमिक नगर मध्ये राहता. इथं नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे, धामधूम सुरू आहे. नेमका तुमच्या मनातला नगरसेवक कोण? दिलीप पुंड। दिलीप पुंड का? अच्छा काम करता हो। क्या काम करता? गरीबों का काम करता, जिधर जब भी बुलाओ जब भी आता, जब बुलाएंगे ना जब आता, जब पानी नहीं बोले तो जब पानी आएगा, टैंकर आएगा, नल को पानी नहीं आया, कोई बीमार रहेगा तो आ जाएगा। फिर ऐसे दूसरे को दरवाजा लगा देंगे, नहीं है घर में बस आपके दिल में क्या है? जो नगर सेवक खड़े हैं दोनों में से अभिजीत एक जगह है और एक जगह दिलीप पुंड है, तो कौन चाहिए आपके दिल में? उसका नगर सेवक कौन? दिलीप पुंड क्यों? अच्छा इंसान है वो, सबकी सबसे प्यार मोहब्बत से पेश आता, सबकी कोई भी जरूरत रही तो सुनता। हमको पानी लाइट अगर कोई टाइम में नल को पानी नहीं आता तो वो खुद के घर से टैंकर भेजता हमारे गली में। हम उसके घर पे जाए तो कभी ऐसा नहीं बोलता कि बाहर सांगा नहीं है नहीं है, घर में बुला के हमको इज्जत देता, चाय पानी देता, हमारी बात सुनता। और प्लस ये बात है कि हमारे खोलिया इंदिरा गांधी के खोलिया है, इसका हम मान रखते हुए हम कांग्रेस को मत देते हुए पहले से हमारे दादा दादी के जमाने से। तो इस बारे में गली में तो बोला जा रहा है कि आज परिवर्तन चाहिए, परिवर्तन चाहिए, क्या क्यों बोल रहे हैं? अब परिवर्तन ये खोलिया नाम पे होना, ये नहीं होना। अब वो भी बोले, हम लोग ने बात रखे उनके सामने, उन लोग ने बोले वो तांबे डॉक्टर का लड़का, हाँ सत्यजीत, तो उन्होंने भी बोले कि हाँ तुम्हारा ये काम होगा, करेंगे थोड़ी थोड़ी कोशिश। अभी हमारा 99 साल का करार है तो उस पीरियड में नहीं हो पा रहा, करेंगे इंशाल्लाह। अभी वो आगे अल्लाह के हाथ है, पर एक इंसानियत के नाते हम इन लोग को, सत्यजीत की औरत, दिलीप सेठ, इन लोग कुछ मत देते हम। आपके दिल का कौन है, कौन चाहिए आप? दिलीप को आधी रात को बोलन दो खड़े लाए हो, कुछ भी मुसीबत आन दो करता हो। पहले से 40 साल की उम्र हो गई, जैसी खुली मिली वैसा वैसा हम उसको देते। जिंदगी गई पंजा सामान उनके से हमने किसको दिए। आपण अशा प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. पंजा म्हणजेच संगमनेर सेवा समितीचेच उमेदवार निवडून देणार या माध्यमातून नागरिकांचे प्रतिक्रिया येत आहे आणि दिलीप सहदेव पुंड हेच नगरसेवक होतील अशीही अपेक्षा दर्शवली जात आहे. अनेक कामांमध्ये अग्रेसर असणारे दिलीप पुंड हे आहे आणि हे सुखदुःखात सर्वांचे सामील होणारं असं व्यक्तिमत्व आहे, अशी ही प्रतिक्रिया महिलांकडनं येत आहे. तरी पाहूया येत्या 21 तारखेला कोण बाजी मारणार. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. शावीस शेख, C24 तास.
संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.